श्रीरामासाठी संघ परिवाराने राबवलेला जनसंपर्क अभियान देशातील आजवरचं सर्वात मोठं जनसंपर्क अभियान ठरलंय असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलंय। 22 जानेवारी रोजी देशभरात झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये तब्बल 27,81,00,000 हिंदू सहभागी झाले। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने 19,38,00,000 कुटुंबांना अक्षता देऊन निमंत्रण दिलं होतं, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी दिली आहे। राम मंदिराच्या निमित्ताने राबवलेल्या जनसंपर्क अभियानासाठी संघ परिवारातील आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे सुमारे 45,00,000 स्वयंसेवक कार्यरत होते, असंही वैद्य म्हणाले। बड़ा कार्यक्रम जो 22 जनवरी को हुआ, करीब 5,60,000 स्थानों पर करीब 9,85,000 कार्यक्रम हुए, ये मुख्यतः मंदिर केंद्रित कार्यक्रमों की जानकारी है और करीब 27,81,54,000 से अधिक ऐसे लोगों इसमें सहभागी हुए। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ कडून। रजत, नक्कीच सौरभ, जेव्हा राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होत होती त्याच्या काही दिवसांपूर्वीच म्हणजे 1 जानेवारीपासून संघ परिवाराकडून जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आलेलं होतं। घरोघरी जाऊन अक्षता वाटण्यात आलेल्या होत्या आणि राम मंदिरामध्ये दर्शनासाठी या असं निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि त्या जनसंपर्क अभियानासंदर्भातले जे काही आकडे जे आहेत ते संघाच्या अहवालामध्ये आलेले आहे आणि ते थक्क करणारे आकडे आहेत। तब्बल 5,78,000 गावांमध्ये म्हणजे देशातील एकूण गावांची 90% ही संख्या होते, त्या गावांपर्यंत संघाचे जे स्वयंसेवक आहे किंवा इतर हिंदुत्ववादी जे संघटना त्यांचे कार्यकर्ते पोहोचलेले होते आणि 19,38,00,000 कुटुंबांशी संपर्क करण्यात आलेला होता आणि त्यांना राम मंदिरामध्ये येण्यासाठीचं निमंत्रण दिलेलं होतं। राम मंदिरासंदर्भातली माहिती त्यांना पोहोचवण्यात आलेली होती। सोबतच 22 जानेवारीला ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होत होती तेव्हाही देशभरामध्ये उत्सव आयोजित करण्यात आले होते, सोहळे आयोजित करण्यात आलेले होते, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते। जवळपास 9,85,000 ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम झालेले होते आणि त्याच्यामधून 27 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी सहभागी करण्यामध्ये संघ परिवारातल्या स्वयंसेवकांना कार्यकर्त्यांना यश आलेलं होतं। त्यामुळे खूप मोठा जनसंपर्क अभियान जो आहे तो या राम मंदिर आणि राम मंदिरामध्ये श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने संघ परिवाराने केलेला आहे आणि पुढे हा जो जनसंपर्क आहे तो कायम राहावं आणि या जनसंपर्काच्या माध्यमातून पुढे आणखी कशा पद्धतीने काही राष्ट्रहिताचे मुद्दे जे आहेत त्याच्यासाठी संपर्क करता येईल या संदर्भातला मंथन जो आहे तो अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची जी नागपुरात सध्या बैठक सुरू आहे त्याच्यामध्ये होणार आहे। राम मंदिरासंदर्भात एक प्रस्ताव सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून हा जो महाजनसंपर्क कायम करण्यात आलेला आहे याच महाजनसंपर्काचा पुढे कसा फायदा घेता येईल या संदर्भात मंथन येणार आहे। आज तो प्रस्ताव येण्याची शक्यता आहे। तो प्रस्ताव आल्यानंतर संघाची पुढची दिशा या संदर्भात काय असणार आहे तो स्पष्ट होऊ शकणार आहे। मात्र एक मोठा जनसंपर्क अभियान मोठमोठ्या राजकीय पक्षांना जे सुद्धा जमत नाही, तब्बल 27 कोटी लोकांशी एकाच दिवशी संपर्क साधण्यामध्ये संघ परिवार यशस्वी ठरलेला आहे। सौरभ, रजत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।